नमस्कार, तेजस्वी जोशी रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला मूग डाळीचं झटपट होणारं वरण करून दाखवणार आहे। हे वरण करायला अतिशय सोपं आणि खायला खूप टेस्टी लागतं। त्यासाठी इथे मी 1 पळी तेल तापत ठेवले होते। आता त्यामध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 चमचे जिरा आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे। त्यांची मी इथे फोडणी चांगली देणार आहे। लसूण तेलावर चांगला परतला गेल्यानंतर इथे मी 1 कप मूग डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 3 शिट्या कुकरला देऊन शिजवून घेतलेले आहे। ते मी आता या फोडणीत ओतून घेणार आहे। शिजलेली डाळ फोडणीत टाकल्यानंतर तुम्हाला जेवढी घट्ट डाळ आवडते त्याप्रमाणे त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचे आहे। मी इथे घट्टच डाळ ठेवते त्यामुळे मी जास्त पाणी टाकलेले नाही आणि पुन्हा एकदा डाळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता इथे मी 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहे। डाळ कुकरला शिजवायला ठेवलेली असतानाच मी 3 ते 4 मिरच्यांचे 2-2 तुकडे करून इथे डाळ शिजवतानाच त्यात टाकून घेतले होते। करायला अतिशय सोपं असलेलं मूग डाळीचं वरण हे कोणीही सहजपणे करू शकतं। जे पहिल्यांदासुद्धा स्वयंपाक करत असतील त्यांनाही सहज जमेल अशी ही मूग डाळीची अतिशय सोपी रेसिपी आहे। याआधी मी कारल्याची अतिशय सोपी भाजी बनवून दाखवली आहे। डाळीची रेसिपी बघून झाल्यानंतर तुम्ही कारल्याच्या भाजीची सुद्धा रेसिपी जाऊन नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीने अतिशय टेस्टी कारल्याची भाजी बनवून दाखवली आहे। डाळीला आता छानपैकी उकळी आलेली आहे। त्यामध्ये इथे मी मूठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून डाळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने मूग डाळीचं वरण खाण्यासाठी तयार आहे। हे वरण भातासोबत खूप छान छान लागतं। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।